नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला एक मोठी बातमी वीज ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना देण्यात आलेली सूट आता मिळणार नाही. महावितरणने वीज बिल वसुलीची मोहीम आता सुरू केली आहे. वीज बिलांची थकबाकी वसूल करत थकबाकीदारांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील थकीत बिलं आता ग्राहकांना भरावीच लागणार आहेत. डिसेंबर 2020 अखेर 63,740 कोटी इतकी महावितरणची थकबाकी आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे आणि तत्काळ वीज बिलांची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांना वीज तोडणीचा शॉक बसणार आहे. डिसेंबर अखेर राज्यातील कृषीपंप ग्राहकांकडे 45,498 कोटी रुपयांची थकबाकी, तर वाणिज्यिक, घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांकडे 8,485 कोटी रुपये आणि उच्चदाब ग्राहकांकडे 2,435 कोटी रुपयांची थकबाकी आहे, असं देखील नमूद करण्यात आलंय. तर सध्या लॉकडाऊनमध्ये जो काही वीज बिलामध्ये किंवा वीज बिल भरण्यामध्ये जी काही सवलत मिळाली होती ती आता बिलं तत्काळ भरावी लागणार आहेत. अन्यथा तुमचं विजेचं कनेक्शन हे कट होऊ शकतं, असे महावितरणने तसे आदेश दिलेत संबंधित विभागांना. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मुंबईतून. प्रणाली, लॉकडाऊनमध्ये दिलेला दिलासा मात्र तो आता पूर्णपणे नाहीसा होताना दिसतोय आणि जी काही थकबाकी आहे ती प्रत्येक ग्राहकाला सक्तीनं भरावीच लागणार आहे. काय प्रतिक्रिया? मुळातच आपण हे जाणून घेतलं पाहिजे की हा जो दिलासा होता किंवा जी सवलत होती ती वीज बिलाच्या रकमेमध्ये नव्हती. ती वीज बिलाची रक्कम भरायची कशी, ती इन्स्टॉलमेंटनी भरता येणार होती. सवलत ही केवळ एवढी होती, वीज बिलामध्ये कुठल्याही पद्धतीची सवलत देण्यात आलेली नव्हती. आपल्याबरोबर संतोष धुरी आहेत, मनसेचे पदाधिकारी. त्याबरोबर एक व्यावसायिक आहेत ज्यांचा व्यवसाय आहे. मुळात मनसेनं याबाबत एक मोठं आंदोलन उभारलेलं होतं. सातत्यानं वेळोवेळी त्यांनी आंदोलनं केली. वीज बिलमध्ये सवलत मिळावी, म्हणजे विजेचं जे बिल आहे ते काहीतरी कमी करून मिळावं अशी त्यांची मागणी होती. परंतु आता शासनानं त्यांच्या या मागणीला पूर्णपणे हरताळ फासलेला दिसून येतोय. आणि इतकंच नाही तर आता सक्तीनं वसुली केली जाईल. जर पैसे भरले नाही तर ताबडतोब वीज चे जे कनेक्शन आहेत ते कापले जातील असे माहिती मिळते. कसं आहे की एकतर सरकारने कुठलाही दिलासा दिला नाही लोकांना, आणि आम्हाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी अगोदरच आदेश दिलेले आहे की जर कोणी वीज कापायला आलं तर त्याच्या हात तोडायचे, आणि आम्ही ते बघू, आम्ही करून घेऊ काय करायचं ते. मनसैनिक म्हणून आम्ही बरोबर काय करायचं ते करून घेऊ. कसं आहे, जे बिल वसूल करायला येणार आहेत ना त्यांच्या पण घरी वीज आहेच ना, त्यांना पण वीज बिल भरायचंच आहे ना. प्रेमाने एकदा बघू बोलून त्यांच्याशी, नाही तर मग आम्ही आमचं बघू काय करायचं ते. ही पद्धत नव्हे ना की एक तर लोकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाही. ज्यांची दुकानं बंद आहेत त्या दुकानाची बिलं त्यांना भरमसाठ बिलं आली. दुकानं चालू नसताना पण त्यांनी विजेचा वापर न केला तरी पण आमच्यासारख्या घरातल्या ज्यांचे रेसिडेन्शियल आहेत त्यांना पण बिलं भरमसाठ आली. त्याचा काही विचार केला नाही या लोकांनी की हे का आली आहेत, कशी आली आहेत, याचा काही विचार केलेला नाही. आणि आता ही मोगलाई की जर भरला नाही तर तोडून टाकू. अरे आज परिस्थिती काय, अजून पण परिस्थिती काय लोकांची, तुम्ही लोकांमध्ये जाऊन बघा. आजही लोकांच्या घरी पगार येत नाही, 3-3 महिने पगार येत नाहीये. 3 महिन्यानंतर त्यांना कुठला तरी तुटपुंजा पगार येतोय. ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशी हे करत असाल, बोलणं करत असाल की आम्ही वीज तुमची तोडून टाकू, म्हणजे ही मोगलाई झाली ना. तुम्ही बघा लोकांची परिस्थिती काय. आज लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांना शाळेमध्ये फी भरायला नाहीये. ही परिस्थिती आहे. सगळ्या परिस्थिती एवढी खराब आलेली असताना सुद्धा त्या लोकांकडे जाऊन त्या लोकांच्या काय आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत हे बघितलं. हा ठीक आहे, आता ज्यांची परिस्थिती आहे, जे भरू शकतायत बिलही ते भरतील ना. ज्यांना वाटतंय की सरकार व्यवस्थित चाललंय, सगळं व्यवस्थित करतं, 58% कुठल्या तरी चॅनलने केलेलं आहे सर्वेक्षण की 58% लोकांना वाटतं की छान चाललेलं आहे म्हणून, तर लोकांनी भरतील ती लोक. त्यांना परवडत असेल भरतील ती लोक. पण आज खरं आम्ही जनमानसात असतो, आम्ही प्रत्येक लोकांना, माझ्या इकडे झोपडपट्टी एवढी आहे वरळी विभागामध्ये, ती लोक कुठून भरणार बिचारी. ती लाईट म्हणजे मी बघतो ना कधी कधी सकाळी लाईट वगैरे पण ते रात्रीची लाईट पण हे करतात, बंद ठेवतात. म्हणजे काय विचारलं तर नाही तर साहेब बिल एवढं येतं ना की भीती वाटते लाईट लावायला. पण ही परिस्थिती आज खरी तुम्ही जाऊन बघा.
झोपडपट्टीमध्ये जाऊन बघा, तुम्ही सर्वे करा याच्यामध्ये, तुम्हाला लोक सांगतील. खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकरी जे कृषी पंप चालवतात त्यांची थकबाकी ही साधारणपणे 45,000 कोटी एवढी जास्त आहे आणि शहरी भागातली जी आहे ती साधारणतः 8,500 कोटी इतकी आहे आणि व्यावसायिक किंवा जे जास्त प्रमाणात वीज वापरतात अशा लोकांची 2,500 कोटी एवढी आहे. तरीही बऱ्याच जणांनी आता जेव्हापासून हा लोकांना आग्रह केला गेला, जेव्हापासून लोकांना बंधनकारक केलं गेलं तेव्हापासून बऱ्यापैकी लोकांनी वीज बिलं भरलेली आहेत. आता अशी लोक शिल्लक राहिली ज्यांची खरंच परिस्थिती नाही. अनेकांनी तर आपल्या घरातले दागिने गहाण ठेवून वीज भरलंय. नाही, खरी परिस्थिती आहे काय. मला ते वाटतं जी 45 कोटी तुम्ही काय 45,000 कोटी जी बाकी आहे, थकबाकी आहे ती ग्रामीण भागामध्ये, मला वाटतं आता जे इलेक्शन वगैरे होते ना त्याकरता त्यांनी लोकांनी जरा त्यांना दिलासा दिला असेल. परंतु आता इलेक्शन वगैरे झालेलं आहे, आता ते मिरवत आहेत ना महाविकास आघाडीला बहुमताने झालाय, विजय झालाय वगैरे. आता ते दाखवतील त्यांची ओरिजिनल जात काय आहे ना ती दाखवतील, त्यावेळेला त्यांना कळेल ते काय होणार आहे ते. हे असं होत नाहीये ना की ग्रामीण भागांमध्ये वेगळे हे चालणार, नियम चालणार आणि शहरी भागात वेगळे नियम चालणार. आज तुम्ही बोलला त्याप्रमाणे खरोखर परिस्थिती, कारण माझे काही लोक आमच्या रोज शाखेमध्ये लोक येत असतात, ते बोलतात साहेब काय करणार आता, घाबरतायत लोक, आमची वीज कापायला कोण आलं तर काय करणार. बोला आम्हाला कळवा ना साहेब, नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला कुठे आम्ही जाऊन द्या, आता आम्ही भरून टाकतो. अशी लोकांनी भरलेली आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच गेलेलं आहे की दागिने वगैरे विकून म्हणजे हे करून सुद्धा या लोकांनी घाण ठेवून सुद्धा वीज बिल भरलेली आहेत. शाळेची फी भरतायत, ही परिस्थिती चालू. आज ट्रेन बंद आहेत त्यामुळे जायला यायला जो ट्रान्सपोर्टला खर्च होतोय, या सगळ्या गोष्टींचा सरकारने विचार करायला पाहिजे सहानुभूतीने. तुम्ही व्यावसायिक आहात पण तुम्ही सुद्धा एक मोठं बिल आत्ताच काही दिवसांपूर्वी भरलंय म्हणता. कितीचं बिल आलं होतं आणि तुम्ही कशाची वाट बघत होता? तुम्हाला वाटलं होतं की जरा दिलासा मिळेल? नक्की. आम्हाला 17,000चं बिल आलं आहे. 17,000चं बिल आलं. नॉर्मली 4,800च्या आसपास येतं आणि त्याला दिवाळीच्या वेळेला सांगितलं गेलं की काही गोड बातमी येणार आहे म्हणून म्हटलं काय घाबरून म्हटलं चला थोडंफार इकडचं तिकडचं हे करून आम्ही बिलं भरली. पण नंतर काय आता आश्वासन नाही. आता जर कालचं आम्ही बघतोय की बाबा आता सांगितलं की बाबा माफी होणार नाही आणि आम्ही तर भरलेलो तर त्याच्यात फसलो आणि बाकीच्यांनी जे बिचारे ज्यांची ऐपत नाही ते भरत नाही आहे, त्यांनी भरले नाही आहे, त्यांना तर आता धमकी दिली गेली आहे की बाबा अजून तर लाईटच कापलं जाईल. आता त्यांची परिस्थिती अजून आमच्यापेक्षा बिकट असते. तुम्ही व्यावसायिक आहात, कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळेच व्यवसाय बंद होते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती मागे गेलायत आणि अशा परिस्थितीमध्ये 17,000चं बिल भरणं सुद्धा किती कठीण होतं? हो, एकदम कठीण होतं. ते पैसे कसे जमा केले ते आम्हालाच माहिती आहे, कारण का याला 3-4 महिने तर काय व्यवसाय चालूच नव्हता आणि जे काय चालत होता तो रडत आम्ही कसे दिवस काढले. ते बिल भरायचे कसे ते आम्हाला मोठी पंचायतच होती त्यावेळेला. तर कुठनं पैसे ॲडजस्ट केले त्याच्यात तुम्हाला लिस्ट दाखवीन मागून हे करून तर तुम्ही एकदम हैराण व्हाल. त्यामुळे वीज माफी हा प्रकार निग्लेक्ट केला नाहीच पाहिजे. त्याच्यामध्ये आम्हाला सवलत दिलीच पाहिजे काहीतरी. तुम्हाला वाटतं की आता ग्रामीण भागामध्ये नुकतेच निवडणुका आटपलेल्या आहे, त्यानंतर शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, लोकांमध्ये एक असंतोष निर्माण होईल, लोक या बाबतीमध्ये आता रस्त्यावर उतरतील असं वाटतंय तुम्हाला? मला वाटतं आता लोकांनी खरंच रस्त्यावरती येणं भागच पडलेलं आहे, कारण का मग भरणार काय आपण, पैसे आणणार कुठनं. त्यामुळे आता जर असं नाही झालं तर प्रत्येक सोसायटीतली माणसं, लास्ट टाइम पण मी तेच एकदा बोललेलो आहे की सगळी सोसायटीची माणसं खाली येणार आणि बोलणार की बाबा हे बिल भरणार कुठनं आपण. त्यामुळे आता परिस्थिती अशी आली की कदाचित लोक आली पाहिजेत आणि येणारच. शासनाच्या या निर्णयानंतर नक्कीच लोक रस्त्यावर उतरतील, लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल अशी प्रतिक्रिया मिळते. सोबतच हा एक राजकीय मुद्दा केला गेला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आटपल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचा निर्णय जाहीर होतो. ही सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोक असो किंवा शहरी भागातील लोक असो, सर्वसामान्यांची शासनानं फसवणूक केली आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपल्याला इथे मिळताना दिसतीये. जी प्रणाली, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा, पुन्हा येऊच तुमच्याकडे. मात्र सध्या आपण नालासोपाऱ्यात जाऊया. विजय देसाई तिथे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, या सगळ्या नालासोपारा असेल, वसई विरार या भागातल्या लोकांच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत? जसं महावितरणनं सांगितलंय की वीज बिल हे तुम्हाला सक्तीनं भरावंच लागेल, अन्यथा तुमची वीज खंडित केली जाईल, वीज पुरवठा खंडित केला जाईल. काय प्रतिक्रिया येत आहेत? श्वेता, मी नालासोपारा वसई विरार हा जो आहे तो स्लम एरिया जास्त आहे. या ठिकाणी 10 बाय 10च्या खोलीत राहणारी लोक आहेत. अशा लोकांना 10,000 रुपये 5,000 रुपये बिल आलेले आहेत. ती लोकांनी भरायची कशी? कारण अनेक दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचे जॉब गेलेले आहेत. असं असताना शासनाने जे पहिला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला गोड बातमी देणार दिवाळीच्या दरम्यान,
परंतु ती गोड बातमी कडूच झाली. परंतु आता जेव्हा निवडणुका आता ग्रामीण भागातल्या झाल्या त्याच्यानंतर यांनी हा निर्णय जाहीर केलाय की या ठिकाणचे जे बिल आहेत ती सगळ्यांना भरावीच लागतील, अन्यथा वीज बिल कट करू. माझ्यासोबत या ठिकाणचे लोक आहेत ज्यांचं 12 शाळा आहेत, त्यांच्या सुद्धा लॉकडाऊन मध्ये बंद होतात, त्यांना सुद्धा बिल आलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, क्या कहेंगे? आपको कितना बिल आया था, क्या कहेंगे इस पूरे मामले में? मैं भारतीय जनता पार्टी जेपी सिंह, यहाँ से अभी लॉकडाउन के बाद हमारे पास जो स्कूल का बिल आया है वो 2 लाख का बिल आया है और वो मुझे पता नहीं कि कहाँ से बिल आया है, कैसे आया है और तमाम बड़ी परेशानियां हैं हम लोगों को। यहाँ पे जनता बहुत परेशान है और यहाँ पे जनता का सुनने वाला कोई नहीं है। ये संवेदनहीन सरकार है, सरकार के कान पे जू नहीं दे रहा है कि जनता को कितनी तकलीफ है। और आप लोगों ने न्यूज़ 18 के माध्यम से, लोकमत के माध्यम से ये जो अभियान चलाया है ये बड़ा सराहनीय है और उसकी मैं बड़ी बड़ी प्रशंसा करूँगा, क्योंकि जनता को जागृत करने का ये माध्यम है और यहाँ की जनता का आप लोग तकलीफ सुन रहे हैं, समझ रहे हैं। ऐसे ही सरकार को भी ध्यान देना चाहिए। सरकार यहाँ पर बड़ी संवेदनशीलता दिखा रही है, तो मैं लोकमत को धन्यवाद देता हूँ और न्यूज 18 का आभार व्यक्त करता हूँ। हा जो मुद्दा आहे तो सध्या कळीचा मुद्दा आहे. माझ्यासोबत मला सांगा, तुम्ही काय पाठपुरावा केला होता लाईट बिलांसंदर्भात? तुम्ही उपोषणाला सुद्धा बसले होते. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमत मी आभार करतो प्रकट, कारण की लॉकडाऊन मध्ये जे विविध प्रश्न आहेत, म्हणजे रेल्वे बंद असतील किंवा क्वारंटाईन सेंटर असेल, वीज विषय असेल, या संपूर्ण विषयावरती आपल्या न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या व्यथा ज्या आहेत ते सगळ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या न्यूज चॅनलने केलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या न्यूज चॅनलचा मी मनपूर्वक आभार प्रकट करतो. मुळामध्ये हा जो फतवा काल सरकारने काढलेला आहे, हा फतवाचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही सरकार लोकांची नसून ही पठाणी सरकार आहे आणि तुबडेची सरकार आहे. त्यामुळे जो फतवा लोकांनी काढलेला आहे की वीज बिल ज्यांनी भरलं नाहीये त्यांचं मीटर कट केलं पाहिजे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर जो वाढीव वीज बिल जो आलेला आहे त्यावरती आम्ही वारंवार मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येकाला पत्र व्यवहार करून लोकांच्या व्यथा तिकडे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ही निर्दयी सरकार जी आहे ना, ती कोणाच्याही म्हणजे लोकांच्या दुःखाकडे न पाहता ते आपलं हुकूम चालवण्याचा प्रयत्न ठिकाणी करत आहे. त्यामुळे आम्ही निषेध करतो या सरकारचा. या ठिकाणी जे वीज बिल आहेत त्यांची वाढीव बिल आहेत, यामध्ये चोरी सुद्धा होते असं तुमचा आरोप आहे. काय सांगाल त्याबद्दल? कसं काय racket चाललंय? मुळात सरकारचं म्हणणं असं आहे की आमच्यावरती 63,740 कोटीचा कर्ज आहे. आता हा कर्ज कुणी केला? जो कंझ्युमर जो आहे, जो प्रामाणिकपणे आपला बिल भरतो त्यांनी हा कर्ज केलाय का? तर तुमची जी संस्था जी आहे ना, म्हणजे जे कर्मचारी आहेत ते मुळात काम करत नाही आणि ह्यांचेच वायरमॅन जे आहेत ना ते लोकांना चोरून वीज सप्लाय करतात. त्याचा भुदंड हा आम्हाला भोगावा लागतो, जनतेला भोगावं लागतं. सरकारने त्यांची यंत्रणा आधी टाईट करावे, नंतर त्यांनी लोकांवरती ह्या गोष्टी कराव्यात. आणि आपली यंत्रणा सुरक्षित करा, त्यांना काम करायला लावा असं तुमचं म्हणणं आहे. काय सांगाल? आता इलेक्शन झालेलं आहे नुकतंच आणि आता जे निर्णय जाहीर केला त्याबद्दल काय सांगाल? आता इलेक्शनच्या तोंडावरती या लोकांनी असे फतवे जाहीर केले, ऍक्च्युली हे चुकीचं आहे. आज लोक अक्षरशः जी बिल लोकांनी वापरलेच नाहीयेत ती लोकांनी का भरावी? आणि अक्षरशः काही लोकांनी तर असे गेलेले आहेत की ज्यांनी कर्ज काढून, ज्यांची कॅपॅसिटी नाहीये, ज्यांचे आज रोजगार गेलेले आहेत, अशा लोकांनी आज कर्ज काढून लोकांनी बिलं भरलेली आहेत काही लोकांनी. कारण की त्यांच्यावर ह्या लोकांनी प्रेशराईज करतात त्या लोकांना हे सारखे की तुम्ही वीज बिल भरा किंवा वीज बिल भरा. जी हे चुकीचं आहे ऍक्च्युली. जी विजय, पुन्हा तुमच्याकडे येतोच. मात्र सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड जी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रसादजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्या महावितरणनं जे काही आदेश दिलेले आहेत नागरिकांना, त्वरित वीज बिल भरा नाहीतर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल, यावर आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम तर हे सरकार धंदात खोटारडं आहे हे जे आम्ही नेहमी म्हणत होतो किंवा देवेंद्रजी नेहमी सांगत होते, त्याची प्रचिती आज लोकांना आलेली आहे. ग्रामपंचायती निवडणुकीपर्यंत तोंड बंद ठेवायचं आणि निवडणुकीच्या नंतर एकतर खोटे आकडे लोकांसमोर आणायचे आणि लोकांची अशा प्रकारे गरीब जनतेची फसगत करायचं, याचा आम्ही निषेध करतो. पहिली गोष्ट तर सन्माननीय ऊर्जा मंत्र्यांनी ज्या वेळेला सरकार आलं तेव्हा सांगितलं की 300 युनिट पर्यंत आम्ही फुकट देऊ. त्याचं देखील सुतोवाच आता काही कुठेही करत नाहीत. कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांनी त्याला विरोध केला
आज परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य जनता करोनाच्या काळात होरपळली गेली. जिथे 200 रुपये बिल यायला पाहिजे तिथे 2000 रुपये बिल येत आहे. त्यामुळे हे जे सरकार ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करत आहे याच्यासाठी कोणी वाली नाहीये. आज शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील, कोणी याच्यावर उत्तर द्यायला तयार नाहीये. काँग्रेसनी तर नैतिकता सोडूनच दिली आहे. पण मला आता असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि शिवसेना प्रमुखांचे पुत्र म्हणून आणि माननीय शरद पवारांनी एक महाराष्ट्राचे जाणते राजा म्हणून तरी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जनतेची फसवणूक थांबवली पाहिजे आणि तातडीने या विषयावर जर सरकारने निर्णय नाही घेतला आणि गरिबांच्या हालअपेक्षापासून त्यांना जर लांब नाही केलं तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आंदोलन करेल. आम्ही MSEBच्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि अशा परिस्थिती जर उद्भवली तर याला संपूर्णपणे सरकार हे जबाबदार असेल. बरं, मात्र प्रसादजी, थकबाकी इतकी आहे महावितरणची 63,070 कोटी रुपये आणि त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती ही बिकट झाली आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्याशिवाय किंवा मग वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही असं सांगितलेलं आहे. अहो, राज्याची परिस्थिती बिकट होती. मग दारूवाल्यांचे पैसे माफ करू शकता तुम्ही एक्साईजचे, बिल्डर लॉबीचे तुम्ही प्रीमियम माफ करू शकता. त्याच्यामध्ये हजारो करोड रुपयाचा निधी आज सरकारला नुकसान भरपाई भरावी लागली. मग गोरगरीब जनतेच्या वीज बिलासाठी जर एवढा निधी जर तुम्ही अरेंज करू शकत नसाल, मग हे सरकार काय बिल्डरांचं आणि बेवड्या लोकांचं सरकार आहे का? दारुड्यांचं सरकार आहे का? मदिरालयांसाठी तुम्ही एक्साईज माफ करता, बिल्डरांसाठी प्रीमियम माफ करता. स्टॅम्प ड्युटीचा विषय आम्ही समजू शकतो, तो बिल्डरांच्या फायद्यासाठी केला, पण त्यातून जनतेचा देखील फायदा झाला. मग अशा वेळेला वीज बिलामध्ये असलेला निधी माफ करायला सरकारला त्रास होतो का? हा स्पष्ट प्रश्न आहे माझा सरकारला. आज स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून किमान 20 ते 25 हजार कोटी रुपयाचं या राज्याचं नुकसान झालंय. मग अशा परिस्थितीमध्ये एक्साईज मध्ये 8,000 कोटीचं नुकसान झालंय. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार हा निर्णय का नाही घेत आहे? बरं, आता ज्या वेळेला लॉकडाऊन मध्ये लोकांना भरमसाठ बिलं आली होती तेव्हा त्यावेळी सरकारनं आश्वासन दिलं होतं की वीज बिलामध्ये सवलत दिली जाईल. आता वीज बिलामध्ये सवलत की वीज बिल कसं भरायचं यामध्ये सवलत, कशा प्रकारची सवलत मिळाली आहे तुमच्या दृष्टीनं? नाही, सवलत तर मिळालेलीच नाहीये. बोलाचा भात आणि ताकात बोलाची कडी अशी परिस्थिती आज या सरकारची आहे. बोलघेवडेपणा नुसता चालू आहे. बाळासाहेब थोरातांनी एक बोलायचं, त्याच्यावरती संजय राऊतांनी दुसरं बोलायचं, त्याच्यावरती राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांनी तिसरं बोलायचं. म्हणजे हा फिक्सिंग गेम आहे. जसा आपण सुमो रेसलर मध्ये फिक्सिंग गेम बघतो तसा हा फिक्सिंग गेम या सरकारचा चालू आहे. तू मार मी रडतो, मी रडतो तू मार, अशा परिस्थितीतली गोष्ट आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हप्ते आम्ही सहन करून घेणार नाही. ज्यांची बिलं मागच्या वर्षात ऍव्हरेज 12 महिन्याची जी बिलं आली होती तेवढीच बिलं जर गोरगरीब जनतेला आली नाहीत, उद्योग जगतामध्ये काम करणाऱ्या छोट्या SMEs ला आली नाहीत, तर या सरकारला याचा हे भोगावं लागेल, परिणाम भोगावे लागतील. जे आताच्या ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी या महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की गोरगरीब जनतेसाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल. वेळ प्रसंगी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देखील रस्त्यावर आम्ही उतरायला देणार नाही. बरं, प्रसादजी, तुमच्याच केशव उपाध्यांनी टीका केली की बाबा बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी वेगळा न्याय किंवा तातडीनं काम केलं जातं सरकारकडून, मात्र सर्वसामान्यांच्या तोंडाला या वीज बिलांसंदर्भात पानच पुसली आणि त्यांनी ट्विटरवरून काही ओळी सुद्धा शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतात की माझं वीज बिल मलाच झटका. काय म्हणाल त्याबद्दल? नाही, मी मगाशी जसं म्हटलं ना की मदिरालयासाठी आम्ही माफी देऊ शकतो, आम्ही बिल्डरच्या प्रीमियमसाठी माफी देऊ शकतो. बिल्डरचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे साटेलोटे काय आहे ते आपल्याला माहिती आहे. हे जगजाहीर आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते काय बोलायची गरज नाही. हे सरकार कुठल्या प्रकारे बिल्डर लोकांसाठी काम करत आहे, कोण बिल्डर त्याच्या मागे आहेत, पुण्याहून कशी रसद पुरवली जाते, हे सगळे विषय या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जे केशव उपाध्यायजींनी सांगितलं की बिल्डर लोकांसाठी वेगळा न्याय आहे आणि गोरगरीब जनतेसाठी वेगळा न्याय आहे, याचा आम्ही निषेधच करतो आहोत. मी वेळोवेळी सांगतोय, 28,000 कोटी रुपये या सरकारनी प्रीमियमच्या माध्यमातून, एक्साईजच्या माध्यमातून, स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून
या सरकारला नुकसान करून घेतलं. त्याच्यामध्ये ह्यांचा वैयक्तिक माझं कुटुंब माझी जिम्मेदारी मधनं किती फायदा झाला हा त्यांना माहिती. कारण हा फायदा फक्त त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा झालाय. सर्वसामान्य जनतेचा फायदा झालेला नाहीये. सर्वसामान्य जनता आजही रडते. ग्रामीण भागामध्ये लोकांना अडचण आहे. ग्रामीण भागामधला माणूस रडतोय. आता शेतकरी शेत सुख पडतं म्हणून आत्महत्या करत होता. आता भविष्यात वीज बिल जास्त आलं म्हणून आत्महत्या केली तर आपण लोकांनी आश्चर्य मानू नये. अशी परिस्थिती आज महाराष्ट्राला निर्माण झाली. आणि खरोखरच निंदनीय अशी गोष्ट या महाराष्ट्राचं सरकार करताय. मी बाळासाहेब थोरातांना जे नाक वर करून नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये बोलतात त्यांना मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छितो की नितीन राऊतांना ते प्रश्न विचारणार आहेत का? जी प्रसाद लाडजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अगदी एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊयात. ब्रेकनंतर स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या मोहिमेमध्ये. सध्या वीज बिल भरण्याची जी सक्ती महावितरणकडून नागरिकांना केली जाते त्याच संदर्भात आपण बोलतोय. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत आणि नव्यानं जोडले गेलेत विश्वास पाठकजी, जे भाजपचे नेते सुद्धा आणि वीज विषयातला त्यांचा अभ्यास सुद्धा आहे. विश्वास पाठकजी, पहिला प्रश्न की बाबा हा वीज किंवा महावितरण सध्या इतकं आर्थिक तोट्यामध्ये काय? बघा, महावितरण आर्थिक तोट्यात आहे म्हणून आपल्या वीज ग्राहकांची अशा प्रकारचे हाल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. जर आपण बघितलं तर कोरोना काळाच्या पूर्वीची जी आपली रिकव्हरी होती ती रिकव्हरी ऑलरेडी आपण 2-3 महिन्यापासून अचीव्ह केलेली आहे महावितरण कंपनीने. मूळ मुद्दा फक्त जे 2-3 महिने कोरोना काळातले होते आपल्या ग्राहकांना त्याच्यामध्ये रिलीफ हवा आहे आणि तो रिलीफ देण्याचं काम सरकारचं असतं. राज्यातली जनता जेव्हा तिला मदतीची आवश्यकता असते तर ती राज्य सरकारकडेच बघणार. आणि असं असताना तुम्ही त्या 2-3 महिन्यामध्ये रिकव्हरी झाली नाही म्हणून ग्राहकांची वीज खंडित करणं हा जो तुगलकी प्रकार आहे याला आमचा विरोध आहे आणि आम्ही तसं होऊ देणार नाही. एकीकडे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डरांना प्रीमियमची रक्कम तुम्ही कमी केली, स्टॅम्प ड्युटी, जसं आता थोरात साहेबांनी सांगितलं की मार्च महिन्याच्या आधी जेवढे रजिस्ट्रेशन झाले होते त्याच्या 40% जास्त रजिस्ट्रेशन कोरोना काळानंतर झाले. आता रिअल इस्टेटला जर बूम येत असेल तर परत स्टॅम्प ड्युटी आणि बिल्डरच्या घशामध्ये एवढं 50% प्रीमियमचं रिलीफ देण्याचं कारण काय? ऊर्जा मंत्री स्वतः चार्टर्ड फ्लाईटनी फिरतात. त्यांच्या ऑफिसच्या मंत्र्यांचा खर्च जो आहे तो करोडोंनी खर्च होतोय. नंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देता, बाकी सगळं तुमचं व्यवस्थित चालू आहे. मात्र जे गरीब ग्राहक आहे, ज्या ग्राहकांना आज आवश्यकता आहे त्यांना तुम्ही मदत का नाही करत? आणि हा ग्राहक अप्रामाणिक नाही आहे. जेव्हा जेव्हा याचा जो पैसा तेव्हा यांनी महावितरणला पैसे दिलेले आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून महावितरणचं जे रेव्हेन्यू पॅटर्न आहे हे कोविडच्या आधी सारखं झालेलं आहे. राहिला प्रश्न फक्त 2-3 महिन्याचा. 2-3 महिन्याचा मदत हे सरकार नक्कीच आपल्या याच्यामध्ये कॉर्पसमध्ये देऊ शकतं. आता हे 60,000 70,000 काहीतरी आपले आकडे फुगवून सांगतात. याच्यामध्ये दंड व्याज सारखी देखील 18-19% रक्कम असते. कोरोना काळामध्ये खरोखर रिकव्हरी झाली ते देखील आहे. मग असं असताना तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? जेव्हा जनतेला तुमच्याकडे मदतीची आवश्यकता आहे तेव्हा तुम्ही मदत करणं हे जनतेची अपेक्षा आहे. जी प्रसाद लाड सुद्धा आहेत आपल्यासोबत. प्रसादजी, सध्या सामान्य नागरिक आणि जे छोटे व्यावसायिक आहेत ते अशा कचाट्यात सध्या सापडलेत की वाढीव आलेलं बिल हे भरावं तरी आर्थिक चणचण आणि न भरावं तरी कारवाईची टांगती तलवार, अशा सध्या अडचणीमध्ये हे सगळे भरडले जात आहेत. नाही, निश्चितपणे मगाशी जसं मी म्हटलं तसं पुन्हा मी तेच वाक्य मी म्हणेन की सरकार जनतेची फसवणूक करते. माननीय मंत्री महोदयांनी जे आश्वासित केलं होतं की 300 युनिट पर्यंत वीज दर माफ करू, ते केलं नाही. कोरोना काळात जसं विश्वास पाठक सरांनी तर ऊर्जा खात्यामध्ये त्यांचा दांडगा अभ्यास आहे, त्यांनी जसं सांगितलं की जवळजवळ हे लोक जी फिगर फुगवून सांगताय ती फिगर आताची सत्य परिस्थिती नाहीये. ही सत्य परिस्थिती लोकांसमोर त्याने आणली पाहिजे. आणि सत्य परिस्थिती जरी असली तरी कोरोना काळामध्ये नुसता महाराष्ट्रच नाही, देश नाही तर अख्खं जग आर्थिक संकटामध्ये. अशा परिस्थितीमध्ये जनता मायबाप असते, ही राजा असते. या जनतेने, या सरकारने जर जनतेची
जर काळजी घेतली नाही तर मग काळजी घ्यायची कोणी? म्हणजे तुम्ही फक्त बिल्डर धार्जिणे, तुम्ही फक्त एक्साईज मध्ये माफी देऊन मदिरालयाचे धार्जिणे, अशा पद्धतीतली तुमची भूमिका जर तुम्हाला ठेवायची आहे तर तुम्ही ठेवली पाहिजे. आमचं त्याच्याबद्दल मत नाहीये. पण सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कामगार, सर्वसामान्य छोटे उद्योग यांना मारण्याचं काम तुम्ही का करताय? आणि मग ते निवडणुकीपर्यंत का होतं? ज्या वेळेला 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात त्यावेळेला तुम्ही शांत होतात. आता अचानक तुम्हाला जाग आली का की आमचं राज्य कर्जबुडीत मध्ये चाललंय, आम्ही MSCB मध्ये लॉस चाललोय? 48 तासाच्या निकालानंतर तुम्हाला आठवलं का? हा सर्व थोटांडपणा आहे. हा सर्व प्रकारचा लबाडीपणाचा आघाडीचं सरकार काम करतंय, जनतेची फसवणूक करते. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की जनता त्यांना माफ करणार नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र पातळीवर हे सहन करणार नाही आणि जनतेला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत याच्यामध्ये आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे स्पष्टपणे आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की सरकारने त्यांचे घेतलेले निर्णय मागे घ्यावेत. लोकांची वीज तोडण्याचं काम जर महावितरणने केलं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आणि त्यामध्ये जर कुठल्या प्रकारचे चुकीच्या गोष्टी झाल्या तर याला जबाबदार सरकार असेल. बरं. विश्वास पाठक जी, सामान्य नागरिकाला कळत नाही की आपल्याला इतकं बिल कसं काय येतं, नेमका काय हिशोब हा लावलेला आहे, काय गणित आहे, हे कुणालाच कळत नाही. आम्हालाही कळत नाही. त्यामुळे त्याबद्दल जरा समजावून सांगा की इतकं वीज बिल येण्यामागचं कारण काय, महावितरण हे सगळं गणित कसं लावतं? नाही, मुळामध्ये महावितरण ही एक फ्रंट एंड कंपनी असते जी ग्राहकांना वीज बिल पाठवते, रिकव्हरी करते आणि ते रिकव्हर केलेले पैसे महावितरण कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार, आपले डिस्ट्रीब्युशनचे जे काही एक्सपेन्सेस असतात ते भागवते. त्याच्यानंतर ते पारेषण कंपनी जी असते त्या पारेषण कंपनी जे विजेचं वहन करतं त्या पारेषण कंपनीला व्हिलिंग चार्जेस देत असते. आणि तिसरं, ज्या महानिर्मिती सारख्या निर्मिती करणाऱ्या कंपन्या असतात, विजेची निर्मिती करतात, त्यांना वीज निर्मिती करण्यासाठी जो काही कोळसा लागतं, पाणी लागतं, इंधन लागतं, कर्मचाऱ्याचे पगार लागतात, ह्या सगळ्याचं गणित हे महावितरण कंपनी म्हणजे MERC कडे घेऊन जातं. महाराष्ट्र राज्य ऊर्जा नियमन आयोग जो असतं MERC, हे ते सगळं गणित बघत असतात आणि ते एक सायंटिफिक प्रकारे पूर्ण हे काम सुरू असतं. मात्र कोरोना काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वीज बिल आले याची काळजी खरंच सरकारला घेणं अपेक्षित होतं. कारण या सरकारने काय केलं, महावितरणने काय केलं की हिवाळ्यामधलं म्हणजे 2020च्या ऑक्टोबर नोव्हेंबर हिवाळ्यातलं जे बिल होतं त्या बिलाची सरासरी त्यांनी उन्हाळ्यामधल्या बिलामध्ये लावली. आता उन्हाळ्यामध्ये कन्झम्पशन जास्त वाढलेलं असतं. दुसरं, कोरोना काळामध्ये जनता घरामध्ये बसणार त्यामुळे अजून कन्झम्पशन वाढेल हे देखील सरकारला माहित होतं. बरोबर. जेव्हा तुमचं कन्झम्पशन वाढतं तर एखाद्याचं जर 100 युनिट मध्ये दर महिन्यामध्ये बिल येत असेल आणि तो 100च्या वर 110 जर झालं तर 100 ते 300च्या कॅटेगरीमध्ये चालला जातो, त्याचे रेट देखील जास्त असतात. तर असं सगळं केल्यामुळे विजेचे बिल हे वाढत असतात. आता खरं तर सरकारला हे माहित असणं आवश्यक होतं. सरकारने प्रोएक्टिव्हली लोकांना हे सांगणं आवश्यक होतं की आम्ही हिवाळ्यातल्या ऍव्हरेज बिलाच्या बेसिसवर बिल पाठवतोय. तुम्ही आता घरी बसल्यामुळे तुमचे कन्झम्पशन वाढणारे बिल वाढू शकतात आहे. ते जरी असलं तरी सरकार तुम्हाला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये मदत करू, आम्ही तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक मदत करू. आता बघा, आधीच आमचं देवेंद्रजींचं जे सरकार होतं, हो आम्ही उद्योजक असो, छोटे ग्राहक असो, यांना शेतकरी असो, मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. वीज बिल रिकव्हरी करणं हे एकमेव कारण नाहीये सरकारचं, एकमेव काम नाहीये. सरकारने गरीब शेतकऱ्याला, गरीब जनतेला, त्याला जर काही अडचणी असतील तर ते समजून घ्यायला पाहिजे. आता मी परत सांगतो की हा प्रत्येक ग्राहक इतका प्रामाणिक आहे की तो कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यानंतर थोडी त्याची रोजीरोटी चालायला लागली. प्रत्येक जण आपलं विजेचं बिल भरतोय. आज 6,200 कोटीचं महिन्याचं साधारणतः महावितरणचा खर्च असतो. आज 5,600 ते 5,700 कोटी दर महिन्याला सुरू झालेले आहे. तेवढी की आपली नेहमीच असते. आणि ही जी रिकव्हरी आहे की मार्च 2020 म्हणजे कोरोना काळातल्या आधीच्या याला ऑलरेडी मॅच केलेला आहे. त्यामुळे महावितरणने किंवा सरकारने खूप पॅनिक व्हायचं कारण नाहीये. मुद्दा फक्त 2-3 महिन्यातला जो रिकव्हरीचा मुद्दा आहे, सरकारने पैसे भरावे. सरकारच्या देखील ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहे. केवळ केंद्र सरकारकडे बोटं दाखवायचे की आम्हाला जीएसटीचे पैसे मिळाले नाही. आता जीएसटीचा विषय मी थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल.
की जेव्हा 50 रुपये राज्य सरकारला आपल्या तिजोरीत आलेले असतात तेव्हा 50 रुपये केंद्र सरकारकडे जातात. म्हणजे जीएसटीचं जे काही कलेक्शन होतं त्याच्या 50% ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंटकडे आलेलं असतं. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे बजेट आहे हे जवळजवळ 4 लाख कोटीचं बजेट आहे. 4 लाख कोटीच्या बजेटमध्ये 20,000 कोटी आले, 25,000 कोटी आले असं रडगाणं गाऊन नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवणं हे उद्धव ठाकरे सरकारचं काम आहे. हे एकदम रडणारं सरकार आहे. त्यामुळे तुम्हाला इतर जे पैसे येतात आहे, एक्साईज मध्ये येतात आहे, स्टॅम्प ड्युटी मध्ये येतात आहे. बाळासाहेब थोरातांनी स्वतः म्हटलं की कोरोना काळातल्या आधीच्या पिरियडपेक्षा 40% रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. याचा अर्थ इकॉनॉमी पूर्वपदावर आलेली आहे. असं असताना तुम्ही बिल्डरला 50% जे प्रीमियम दिलं. तुम्हाला मी थोडक्यात गणित सांगतो आपल्या ग्राहकांसाठी. जर एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट 100 रुपये असेल, घराची कॉस्ट 100 रुपये असेल, तर मुंबईमध्ये आणि इतर महाराष्ट्रामध्ये देखील जवळजवळ 33% हे वेगवेगळे सेस, टॅक्सेस, प्रीमियमच्या माध्यमातून लोकल बॉडीज म्हणजे बीएमसी सारख्या बॉडीज आणि राज्य सरकार घेत असतं. त्या 33%तले 50% म्हणजे जवळजवळ 17% राज्य सरकारने माफ केले बिल्डरला. हा याचा फायदा बिल्डरला होणार आहे. आणि सबब काय दिली की बिल्डर हो तुम्ही ग्राहकांचे 2% जी स्टॅम्प ड्युटी तुम्ही स्वतः भरा. 17%तले 2% गेले तरी 15% उरतात. आणि 15% हे घसघशीत. आणि मी आरोप करतो, प्रसादजींना देखील कल्पना असेल त्याची, की असे कोणते मंत्री आहे ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक आर्किटेक्टला फोन करून सांगितलं की चला बंगल्यावर जा, भेटा साहेबांना, आम्ही तुम्हाला असा कायदा आणून देतोय. अशा प्रकारचे सरकार आहे. हे केवळ पैसे बनवणं, भ्रष्टाचार करणं, जनतेच्या हिताचं एक देखील काम करणं नाही. याच्यामध्ये तिन्ही जे पक्ष आहेत हे त्याच्यामध्ये पूर्ण लिप्त झालेले आहेत. यांना पैसे कमवणं एवढंच काम जमतं. प्रसादजीने अतिशय योग्य मुद्दा मांडला की आज 48 तास 24 तास पण झाले नाही. गरिबांकडनं तुम्ही वोट घेऊन घेतलेले, तिघं एकत्र लढले, तिघं एकत्र लढल्यानंतर देखील त्यांनी मार खाल्ला. आणि जवळजवळ 50% ठिकाणी एकटी भारतीय जनता पक्षाला लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे लोकांना लबाडी करून अशा प्रकारचे वोट मिळवणं ही परंपरा काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि आता शिवसेना देखील त्याच्यामध्ये जोडल्या गेलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता हे सगळं बघताय. 5-6 वर्षामध्ये आमच्या सरकारने, देवेंद्रजींनी ज्या प्रकारे काम केलं त्याचं पदोपदी जनता कंपॅरिझन करताय. मात्र ही जी अगतिकता आहे आणि घट्ट बसलेली ही जी आघाडी आहे हे केवळ पैसे बनवणं, जनतेच्या भरोश्यावर काम करणं आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसणं एवढंच काम करते आहे. पाठक सर आणि प्रसाद लाडजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. बऱ्याच विषयांवरती बोलायचंय, मात्र अगदी एक छोटासा ब्रेकची वेळ झाली आहे. लगेच आपल्या या मोहिमेकडे परतणार आहोत. वीज बिल वसुलीचा शॉक ही आमची मोहीम आजची, आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोतच. मात्र सध्या थेट जाऊयात पुण्यामध्ये. राज्यपाल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंदिरात आपल्याला दिसतायत. ही थेट दृश्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दगडूशेठ मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे ही पूजा अर्चा सध्या सुरू आहे. खासदार गिरीश बापट हे देखील तिथे उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली आणि तिथे दगडूशेठ गणपतीला राज्यपालांच्या हस्ते अभिषेक सध्या सुरू आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. अद्वैत, राज्यपाल दगडूशेठ गणपती मंदिरात काय सविस्तर माहिती? राज्यपाल 2 दिवस पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये काल त्यांनी मॉडर्न कॉलेज जे आहे तिथं भेट दिली. त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये देखील कार्यक्रम होता आणि आज ते आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात आलेले आहेत आणि ते आता सध्या अभिषेक करतायत. त्यांच्या हस्ते आरती देखील होणार आहे आणि यासाठी मंदिरामध्ये प्रचंड कडक बंदोबस्त जो आहे तो देखील लावण्यात आलेला होता आणि कोरोनाचे सगळे नियम आहेत ते पाळून हे अभिषेक आणि आरती होते. सोबत खासदार पुण्याचे जे आहेत गिरीश बापट ते देखील आहेत. त्यानंतर हेमंत रासने जे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते दगडूशेठ गणपतीचे ट्रस्टी देखील आहेत ते देखील हजर आहेत. आपल्याला माहिती आहे की कोश्यारी
जे आहेत राज्यपाल ते नुकतेच जेव्हा नागपूरला गेले होते तेव्हा देखील त्यांनी राम मंदिराला भेट दिली होती आणि राम मंदिर जे भव्य होणार आहे त्याचा जो कार्यक्रम होता तो देखील त्यांनी अटेंड केला होता आणि त्या पाठोपाठ आता पुण्यामध्ये ते आलेले आहेत. अर्थातच ते माध्यमांशी बोलणार काय याची उत्सुकता निश्चित आहे, कारण 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो देखील आहे, किंवा अजून ते कुलपती आहेत राज्यामधल्या सगळ्या विद्यापीठांचे आणि अजून कॉलेजेस जे आहेत ती सुरू झालेली नाही त्याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे माध्यमांना उत्सुकता आहे की राज्यपाल काही बिलकुल. बोलतात का? अद्वैत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि आता पुन्हा आपल्या मोहिमेकडे वळूयात. तर ग्रामपंचायत निवडणूक झाली, निकाल लागले आणि त्यानंतर लगेचच 48 तासामध्ये राज्यात वीज बिल सक्तीची वसुली आणि त्याचा हा तुघलकी निर्णय आत्ताच का, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलेला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत, तर विश्वास पाठक सर सुद्धा आहेत, ज्यांचा ऊर्जा खात्याचा अभ्यास आहे. वीज निर्मिती, वितरण, खर्च, नफा तोटा या सगळ्यांसंदर्भातले बारकावे ते आपल्याला समजून सांगतायत. प्रसाद लाडजी, आपण संपूर्ण कोरोना काळात आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांचे जॉब गेलेत, नोकऱ्या गेल्यात, वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं तसं विजेचं कन्झम्पशन हे या काळामध्ये घरोघरी वाढणार हे तर गृहीत होतच. मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने सरकारकडून दिलाशाची अपेक्षा नागरिकांनी करणं ही त्यांची चूक का? प्रसादजी, तुमचा व्हॉइस म्यूट झालाय, कृपया अनम्यूट करा, त्याशिवाय ऐकायला येणार नाही. प्रसाद लाड, आता येतोय का आवाज? जी येतोय जी. खरं तर सरकार हे मायबाप असतं जनतेचं आणि जनतेची काळजी घेणं हे त्यांचं काम आहे. मागच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला सरकार चालवलं त्यावेळेला वेळोवेळी जनतेला त्याची प्रचिती आली. मला स्पष्टपणे, मी मगासपासून 3दा या गोष्टीचा उल्लेख केलाय, मी पुन्हा एकदा सांगतोय, यांच्या फक्त जाहिराती आहेत. माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. कुटुंब म्हणजे स्वतःचं का हे त्यांना पहिलं तर विचारलं पाहिजे. त्यामुळे जनता हे त्यांचं कुटुंब नाही आहे का? जर माझं कुटुंब माझी जिम्मेदारी नुसती जाहिरातीतून असेल तर जनतेचे असलेले प्रश्न आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांना पगार नाही आहेत, वर्क फ्रॉम होम मुळे त्यांचे 30% पगार वेतन कापलं गेलंय, अशा लोकांना वीज बिलाचं बिल जे जसं पाठक सरांनी जसं सांगितलं की एव्हरेज टाकून केलेलं आहे. काही लोकांना ज्यांच्या शाळा बंद होत्या, फॅक्टऱ्या बंद होत्या, दुकानं बंद होती, अशांना देखील 20-20 हजार रुपयाची बिलं आली आहेत. शेतीमध्ये काम करणारा शेतकरी विजेचं बिल भरेल का, बँकेचे हप्ते भरेल का, इतर आलेल्या नैसर्गिक संकटाचा सामना करेल, हा देखील एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. या महाराष्ट्रातील जनता संपूर्णपणे होरपळली गेलेली आहे. या जनतेला कोण आता मायबाप राहिलेला नाहीये. या आघाडी सरकारला या गोष्टीचा मला वाटतं की कुठल्याही प्रकारे मनामध्ये कुठेही किंतु परंतु देखील नाहीये की माझी जनता काय करते, किंबहुना जनतेचे प्रश्न काय आहेत, किंबहुना जनतेचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत. आम्ही वेळोवेळी एक गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये प्रशासन चालवताना अडचणी होत असतील तर विरोधी पक्षाची देखील भूमिका असते. विरोधी पक्षाचं मार्गदर्शन घ्या. देवेंद्रजींसारखे ज्येष्ठ नेते आहेत, सुधीर भाऊ आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, असे कित्येक नेते विरोधी पक्षात देखील आहेत जे तुम्हाला अशा संकटाच्या काळात कुठलंही राजकारण न करता जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्रितपणे येऊन काम करायला तयार आहोत. पण ह्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, बिल्डरांना मदत करणं, दारू खात्याला मदत करणं आणि इतर माध्यमातून, कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून स्वतःचा लाभ करून घेणं, याच्या पलीकडे यांना वेळ नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की जनतेच्या बाबतीत निर्णय घ्यायसाठी हे लोक संपूर्णपणे फेल केले. बरं, प्रसादजी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगदी शेवटच्या 1 मिनिटात पाठक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता जे काही महावितरण आर्थिक तोट्यात ते मान्य आहे, ते वेगळं गणित असेल, मात्र जे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते त्याचा तोटा नाही का महावितरणला होत? नाही, वीज चोरी हा विषय आहेच, मात्र गेल्या 5 वर्षामध्ये माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये जे काही कामं झाले, 21% जो हा टोटल तोटा होता तो 21%वरून तो 13% आणलेला. आणि काम असं करायचं असतं खरं तर. आणि खरं तर ऊर्जा मंत्र्यांना आपलं खातं खेळायला पाहिजे. आज जवळजवळ 1.5 वर्ष होत आलेलं आहे, यांच्याकडे साधा ऊर्जा सचिव हा देखील नाही. महावितरणच्याच तुम्ही सीएमडी ला ऍडिशनल चार्ज दिलेला आहे,
3-3, 4-4 डायरेक्टरच्या पोस्ट भरलेले नाही. जोपर्यंत डायरेक्टर मंत्र्यांना जाऊन भेटत नाही, त्यांचा कार्यक्रम होत नाही, तोपर्यंत ते पुढे जात नाही. अशा प्रकारचं त्यांचं आहे. आणि तुम्हाला फक्त सांगतो की महानिर्मिती सारख्या एकाच कंपनीमध्ये आज 3 IAS ऑफिसरच्या बदल्या झाल्या. महावितरणमध्ये दुसरा IAS ऑफिसर आहे. मी असं ऐकतो की आता त्यांना देखील बदलणार आहे. म्हणजे एखादा अधिकारी आपल्या मर्जीतला किंवा आपल्या कामामध्ये उपयोगी जर नसेल तर त्याला बदलून करून टाकायचं. म्हणजे ग्राहकांचं हित, वीज बिल या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम आहेत. यांना फक्त आपले खिसे भरायचे आहेत, पैसे भरायचे आहेत. जी बिलकुल. पाठक सर आणि त्याचबरोबर प्रसाद लाडजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि पाठक सरांनी खरं बरेच मुद्दे समजावून सांगितले. नेमकं हे काम कसं, वीज निर्मितीचं, वितरणाचं असू देत किंवा हा सगळा हिशोब नेमका कसा असतो. मात्र भाजपचा एक आरोप आहे की ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मात्र 48 तासात हा तुघलकी निर्णय लागू करणं किंवा हे लादणं हे मात्र चूक आहे आणि त्याचा विरोध भाजपकडून केला जातोय. आता या बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आज आपण हार्पिक आणि न्यूज 18ची फ्लॅगशिप मोहीम आणि यात मिशन पाणीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती पोहोचलो. 26 जानेवारीला होणाऱ्या वॉटरथॉनसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून सहयोग मिळतोय, त्याची पाहूयात एक झलक. रोज नवीन माल, पण हे उडान दररोज विकलं जाणार दुकानातील A to Z सामान